नमस्कार मित्रांनो, जर्मनीला शिक्षणासाठी गेला पण आईसाठी सून घेऊनच परत आला. पण पुढे मात्र काय घडलंय ते पहा. सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सुमित असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा हरियाणाचा असलेला सुमित शिक्षणाच्या निमित्ताने जर्मनीला गेला होता. तिथल्या एका रेल्वे स्टेशनवर त्याची ओळख ही पिया मलिना या तरुणीशी झाली. पहिल्या भेटीतच या दोघांचा एकमेकांच्यावर जीव जडला. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले आणि त्यांच्यात बातचीत वाढली. 2 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सुमित आणि पिया मलिना यांनी कुटुंबियांच्या संमतीने कोर्टात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही भारतात आले. भारतात आल्यावर इथली संस्कृती, इथल्या लोकांच्या पिया मलिना प्रेमातच पडली. हरियाणातील जीवनशैली पाहून ती प्रचंड प्रभावित झाली आहे. सुमितच्या कुटुंबियांना इंग्रजी येत नाही, तर पिया मलिनाला हिंदी बोलता येत नाही. त्यामुळे थोडीशी अडचण होते, पण एकमेकांच्या भावना ते समजून घेतात, असं सुमितने सांगितलं. भारतीय नागरिक, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि बॉलिवूड चित्रपट हे पिया मलिनाला प्रचंड आवडतात. त्यामुळे पहिल्याच भेटीत तिला सुमित आवडू लागला होता. 2 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. या लग्नाने सुमितचं कुटुंबीय खुश आहे. त्यांनी पिया मलिनावर कोणतंही बंधन लादलेलं नाही. विशेष म्हणजे जर्मन सुनेला पाहण्यासाठी गावातील आणि आसपासच्या गावातील अनेक जण सुमितच्या घराला भेट देत आहेत.